नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, 2 ऑगस्टची महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी माहिती, सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी. पाहू शकतो बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. जुलै हप्ता वाटप, जुलैचा हप्ता वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, 1500 रुपये पण वाटप होणार आहेत आणि सोबतच 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. आता हे 1500 रुपये कोणत्या महिलांना, 3000 रुपये कोणत्या महिलांना, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सोबतच बघा, ठीक 8 वाजता, म्हणजेच काय तर 8 वाजल्यापासून तुम्हाला पैसे वाटप होणार आहे का, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, व्हिडिओला लगेच सर्वांनी लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जुलै हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भातच सर्वात मोठी खुशखबर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. जुलैचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार, जुलैचे पैसे कधी मिळणार, त्याच्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचं आहे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता बघा. लाडकी बहीण योजना, रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या आधीच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. बघा, लाडकी बहीण योजना जी आहे अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ही योजना जी ती गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली आहे. म्हणजेच बघा, जर आपण पाहिलं तर एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही योजना सुरू करण्यात आली. सध्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि ते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तर त्यांच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती. म्हणजेच मागच्याच वर्षी 2024मध्ये ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती आणि या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये जे आहेत ते दिले जातात. आत्ताही तुम्हाला 1500 रुपये मिळतात आणि आत्ताही मिळणार आहेत. पुढे बघा, महत्त्वाची माहिती काय, आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 12 हप्ते देण्यात आलेले आहेत. बघा, एकूण 12 हप्ते तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेले. जेवढ्या पात्र महिला आहेत तर त्या महिलांना एकूण 12 हप्ते देण्यात आलेले आहेत. या योजनेचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच देण्यात आला आहे. बघा, आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत 12 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. 12 हप्त्यांचे 1500 रुपयांप्रमाणे 18,000 रुपये होतात, बरोबर आहे. आत्ताच तुम्हाला 12वा हप्ता जो आहे तो देण्यात आला होता. म्हणजे जून महिन्याचा जो हप्ता आहे 12वा हप्ता, तर तो तुम्हाला जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच देण्यात आला होता आणि आता जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीखसुद्धा समोर आली. बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी. जुलै महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्या हप्त्याची तारीख पण समोर आली आहे. म्हणजे जुलैचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. सर्वात मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जुलैचा हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे त्याच्याविषयीची काय अपडेट आहे, काय गुड न्यूज आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पुराव्याच्या सहितच सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती समजणार आहे. पुढे बघा, कधी मिळणार जुलै महिन्याचा हप्ता. बघा, जुलैचा हप्ता कधी मिळणार तर त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती बघा इथे. फडणवीस सरकारने 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार असल्याने याआधीच लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली. बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी भेट आहे. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर सरकारने लाडक्या बहिणींसाठी भेट दिली होती. बोनस म्हणून तुम्हाला 3000 रुपये पाठवलेले होते. रक्षाबंधनाचा पण बोनस म्हणून तुम्हाला 3000 रुपये, 4500 रुपये काही महिलांना अशा पद्धतीने त्या ठिकाणी पाठवण्यात आला होता, दिवाळीचा बोनस म्हणून. त्याच पद्धतीने आता जर आपण पाहिलं तर बघा, रक्षाबंधनाचा सण जो आहे तो साजरा केला जाणार आहे 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. त्याच्या आधीच सरकारने मोठं गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना दिलेलं आहे. मोठं गिफ्ट कसं आहे, कशा स्वरूपात आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार असल्याने याआधीच लाडक्या बहिणींना मोठी भेट दिलेली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी
निधी वर्ग करून देण्यात आला आहे. बघा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तर त्याच्यासाठी निधी जी आहे ती वर्ग करून देण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभागाने GR म्हणजे शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. बघा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तर त्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वर्ग केलेला आहे, म्हणजेच पाठवलेला आहे. निधी पाठवला म्हणजेच तुम्हाला पैसे मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कालच बघा जर आपण पाहिलं तर बघा 30 जुलै 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी निधीची उपलब्धता झालेली असल्याने येत्या 2 ते 3 दिवसात प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली. बघा प्रत्यक्ष 2 ते 3 दिवसात पैसे जे आहेत तर बघा 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होऊन जातील, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. पुढे बघा खरे तर महायुती सरकारनं याआधीच लाडकी बहीण योजनेसाठी 28,290 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. याच तरतुदीतून आता 2,984 कोटी रुपये जे आहेत ते जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. बघा 2,984 कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे ती रक्कम म्हणजे 84 कोटी रुपये. बघा 2,984 कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती रक्कम महिला व बालविकास विभागाला पाठवण्यात आलेली आहे आणि महिला व बालविकास विभागाला पाठवण्यात आल्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे, कारण महिला व बालविकास विभागाकडनं ती रक्कम क्लिअर केली जाईल आणि ती तुम्हाला पाठवली जाणार आहे. दरम्यान तरतूद करण्यात आलेल्या रकमेतून जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच तसा GR शासनाने काढलेला आहे. म्हणजे GR म्हणजेच काय तर गव्हर्नमेंट रिझोल्युशन. सरकारने तशा पद्धतीचा जो काही शासन निर्णय आहे तो काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2,984 कोटी रुपये जे आहेत तो निधी तुम्हाला वर्ग करण्यास मान्यता दिलेली आहे. आता जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी जो आहे तो निधी वर्ग करण्यास सरकारने मंजुरी दिली असल्याने जुलैचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच काय लक्षात घ्या, बघा जुलैचा जो हप्ता आहे हा तुम्हाला ऑगस्टमध्ये येतो आहे. ऑगस्टमध्ये तुम्हाला हप्ता येतो आहे. आता हा हप्ता तुम्हाला कधी येईल जर आपण पाहिलं तर बघा आज 2 तारीख आहे. हा हप्ता तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये येऊन जाणार आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. खात्यामध्ये कधी येतील 2 ते 3 दिवसात. म्हणजेच काय तर बघा 4-5 तारखेच्या दरम्यानमध्ये पुन्हा तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचे, तुम्हाला फिक्स तारीखच मी ह्या ठिकाणी सांगून टाकतोय. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर बघा 4 ते 5 तारखेच्या दरम्यानमध्ये तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. किती रुपये येतील तुम्हाला यावेळेस तर 1,500 रुपये येतील. 1,500 रुपयांची रक्कम तुम्हाला यावेळेस मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढे बघा म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळू शकतो. बघा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळू शकतो असं म्हटलेलं आहे. आपण जर पाहिलं तर ऑगस्टची जी काही तारीख आहे ती 2 तारीख आज आहे. म्हणजेच काय तर ऑगस्टचा जो पहिला फुल आठवडा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही पैसे ते मिळू शकतील पुढच्या आठवड्यामध्ये. ठीक आहे. पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे शनिवार रविवार हा गेला की पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे जे काही पैसे ते त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पुढे बघा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता सोबत मिळणार का. आता आपण जर पाहिलं तर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता सोबत येईल का. मध्यंतरी प्रसार माध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियामध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला होता. मात्र सरकारने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार यावेळी देखील महिलांना फक्त एकच महिन्याचे पैसे म्हणजे जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत हे क्लिअर झाले. बघा सरकारने तशा पद्धतीचा GR काढलेला आणि GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी. बघा जुलै महिन्याचे जे काही पैसे ते देण्यासाठीचा उल्लेख आहे. ऑगस्टच्या पैसे संदर्भाचा उल्लेख नसल्यामुळे यावेळेस तुम्हाला जुलैचेच पैसे येतील. म्हणजेच काय तर एकच हप्ता तुम्हाला येऊ शकतो. परंतु शासन आहे, शासनाचा निर्णय झाला तर शासन काहीही करू शकतं. त्यामुळे काळजी करू नका. जर शासनाचा निर्णय झाला तर शासन तुम्हाला दोन्ही हप्ते एकाच वेळी त्या ठिकाणी मिळू शकतात. आता बघा आपण जर पाहिलं तर आता रक्षाबंधन आहे, पुढे 15 ऑगस्ट पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला केव्हाही पैसे येऊ शकतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पैसे येऊ शकतात. म्हणजेच काय तर या महिन्यात दोघं पैसे तुम्हाला 1,500 + 1,500 3,000 रुपये येऊ शकतात. महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.